वारी संदर्भातली बातमी बघूयात। आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा 14वा दिवस आहे वारीतला आणि तुकोबांच्या पालखीचे इंदापूर इथे पालखी तळावरून प्रस्थान झालं असून वडापुरी मार्गे सराटे येथील पालखी तळावर ती पोहोचेल आणि यावेळी पालखीचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं जाणार आहे। या ठिकाणावरून आढावा घेतले आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे यांनी। सगळी गर्दी ह्या रस्त्याने तुकोबांची पालखी इंदापूरचा मुक्काम उरकून आता अकलूजच्या दिशेने निघाली। आपण पाहू शकतोय माझ्या पाठीमाग अतिशय नेत्रदीपक पद्धतीने आज सुद्धा या रथाला सजावट केलेली आहे आणि वेगवेगळ्या फुलं असतील किंवा वेगवेगळी सजावटीची साधनं असतील ही सगळी आजच्या रथावरती सुद्धा दिसत आहेत। खरं तर वेगवेगळ्या ठिकाणी हे सगळं स्वागत होतंय तुकोबांच्या पालखीचं आणि आज अकलूजकडे जाताना दुपारी बावड्याला विसावा घेणार आहे ही पालखी। माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचं गाव आहे बावडा, या ठिकाणी या पालखीला विसावल्यानंतर हर्षवर्धन पाटील यांच्या वतीने भोजन सुद्धा दिलं जाणार आहे। खरं तर प्रत्येक ठिकाणी जाताना पालखी ज्या ज्या ठिकाणाहून जाते त्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने स्वागत असतं, त्यांना जेवणा खावण्याची व्यवस्था केली जाते। आज खरं तर आपण पुणे जिल्हा सोडतोय, पुणे जिल्ह्यातून अकलूज मध्ये प्रवेश करणार आहे आणि सोलापूरमध्ये हा प्रवेश असणार आहे, जिल्हा बदल असणार आहे। खरं तर ठिकठिकाणी ज्यावेळेस अशा पद्धतीने रथ जात असतो त्यावेळेस स्थानिक सेवेकरी असतील, भाविक असतील, हे थांबून दर्शन घेत असतात। थोडासा उंचवटा असल्यामुळे बैलांना थोडी धापसुद्धा लागली, त्यामुळे हळूहळू हा रथ आता अकलूजच्या बाजूला चाललेला आहे। खरं तर सकाळी सकाळी हा सगळा प्रवास फक्त आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून पाहू शकतोय। सगळी गर्दी ह्या रस्त्याने जाताना दिसते आणि आपण जर पाहिलं तर आजचा हा जो मुक्काम असणार आहे अकलूजला असणार आहे। अकलूजला गेल्यानंतर पालखी त्या ठिकाणी विसावणार आहे। पुणे जिल्ह्याचा हा शेवटचा तालुका आहे। आजच्या नंतर पुणे जिल्ह्यातून पालखी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जाणार आहे। वेगवेगळ्या ठिकाणी पालखीचं स्वागत मोठ्या जल्लोषात केलं जाते। सगळे नागरिक असतील, भाविक असतील, ठिकठिकाणचे आसपासच्या गावाकडचे हे सुद्धा या ठिकाणी दर्शनासाठी पालखीच्या गर्दी करत असतात आणि आपण जर पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी ही सगळी दृश्य आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळत आहेत। प्रशांत मोहिते सर, रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, इंदापूर, पुणे। सूर नवा ध्यास नवा ची 2021ची उपविजेती राधा खुडे हे सोपान काकांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी इंदापूर तालुक्यातील लासुर्णे गावात आली होती आणि यावेळी तिने आपल्या खास ग्रामीण शैलीत काही गीतं न्यूज 18 लोकमतसाठी सादर केली। आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे यांनी राधासोबत संवाद साधला। यावेळी राधा खुडेचा संगीत क्षेत्रातला प्रवास तिनं उलगडला। पुण्याहून तुकोबारायांची सुद्धा पालखी आता पुढे गेलेली आहे आणि त्यानंतर सोपान काकांची पालखी आपल्या मागे आहे। खरं तर ह्या सगळ्या पालख्या जात असताना वेगवेगळे सेलिब्रिटी ह्या पालख्यांना भेट देत असतात, सामान्य माणूस सुद्धा ह्या पालख्याला भेट देत असतो। अशातच एक आवाज आपल्यासोबत आहे जो महाराष्ट्राचा आवाज आहे। 2021 सालचा सूर नवा ध्यास नवा या कलर्स मराठीवरती झालेल्या कार्यक्रमामध्ये उपविजेती होती ती राधा खुडे आपल्यासोबत आहे। खरं तर लोककलावंत आणि लोकशाहीर असे अनेक आपल्या महाराष्ट्राला मिळाले आहेत, पण अशाच एका नव्या आवाजासोबत आपण आहोत राधा खुडे सोबत इंदापूरमध्ये। राधा, स्वागत आहे तुझं न्यूज 18 लोकमतमध्ये। कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, वेदा नाही कळला, वेदा नाही कळला, अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा। रामकृष्ण हरी सर्वांना, रामकृष्ण हरी। आणि मी आज इकडे आलेले आहे आणि माझं गाव आहे वालचंद नगर आणि आमच्या इथे पालखी येते आणि मी भाग्य समजते की मी या महाराष्ट्र भूमीमध्ये जन्माला आले, संतांच्या पावनभूमीमध्ये माझा जन्म झालाय आणि तुमच्या सर्वांची सेवा करायला मला भेटतंय आणि वर्षभर आम्ही वाट बघत असतो या जल्लोषाची, या वारकऱ्यांची, या वारीची, हे टाळ मृदुंग वाजायची। तर आज तो दिवस आलेला आहे आणि आम्ही त्या भक्तीचा, त्या भावगीतांचा आनंद घेतोय आणि ती सेवा तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि हा आनंद कुठेच भेटू शकत नाही आणि हे माझ्या गावात आज आलेला आहे आणि
तो आनंद मी पुरेपूर लुटते आणि दादा माझ्यासोबत आहेत. तर मी ही अभंगवाणी तुमच्याबरोबर शेअर करावंसं मलाही वाटलं, म्हणून आज मी तुमच्यासमोर आली आहे. तर हा आनंद असाच लुटत राहावा आणि असाच मी घेत राहावा हीच आशा आहे माझी. आणि हेच एक ध्यास आहे की तो संतांचा संग मला मिळत राहावा सदोदित. प्रशांत मोहिते सर, रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, इंदापूर, पुणे.